नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी काही गत इंडिया आघाडीची झाली आहे। देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी इंडियाच्या नावानं आघाडी तर तयार केली, मात्र अद्यापपर्यंत या आघाडीचा अध्यक्ष कोण असणार, या आघाडीचा समन्वयक कोण असणार हे ठरवू शकलेली नाही। त्यामुळे प्रत्येक बैठकीनंतर पुढील बैठकीत संयोजक, अध्यक्ष आणि जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल असं सांगितलं जातं। मात्र ना अध्यक्षाचं घोडं गंगेत न्हालं ना जागा वाटपाचं। निवडणुकीला आपण एका विचारांना सामोरं जावं, लवकरात लवकर जागांच्या वाटपाबद्दलचा निर्णय घ्यावा। त्यानंतर आता हे जे संघटन उभं केलं त्याचं नेतृत्व, त्याचं अध्यक्षपद खरगेंनी घ्यावं अशा प्रकारची सूचना ही काही सहकार्यांनी केली आणि त्याला मान या सगळ्यांची संमती होती। सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे। आज इंडिया आघाडीची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीत नितीश कुमार हे संयोजक होणार असं सांगितलं जात होतं, मात्र बैठकीत स्वतः नितीश कुमार यांनीच आपण संयोजक होऊ इच्छित नाही असं सांगितलं। विशेष बाब म्हणजे दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीत जे नेते आघाडीला समन्वयक आणि अध्यक्ष असावा असं सांगत होते तेच नेते बैठकीला अनुपस्थित होते। आज पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या। ममता बॅनर्जी जागा वाटपाबाबत नाराज असल्याचं बोललं जात आहे, तर उद्धव ठाकरे यांचा नियोजित दौरा असल्यामुळे ते अनुपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे। मैं वर्चुअल मीटिंग पर उपस्थित नहीं रह सकूंगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है वो पहले से ही अरेंज किया हुआ था और मैं घूमने वाला हूँ आज, तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं। तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज ज्वाइन नहीं कर सकूंगा, तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए। या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष की जे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाची ज्यांची भूमिका संमतीची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन लोकांना पर्याय देतात। ही जवळची बाजू संयोजक कोण होणार याच्यातून मतमतांतर आहे, काही नाराजी नाही। त्याच्यात संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचवलं, पण साधारणतः त्यांचं मत असं पाहिलं की जे प्रमुख होते त्यांनी त्यांची लहानशी टीम करावी, संयोजकाची काही गरज नाही। नितीश कुमार यांनी आपण संयोजक होणार नाही असं सांगितलंय, त्यामुळे आता संयोजक कोण होणार असा सवाल उपस्थित केला जात असताना खरगे हेच संयोजक होतील असं सांगितलं जात आहे। मात्र खरगे संयोजक झाले तर अध्यक्ष कोण होणार हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। दुसरीकडे इंडिया आघाडीला कुणीही अध्यक्ष न ठेवता संयोजक हे एकच पद ठेवलं जाण्याची शक्यता आहे। थोडक्यात इंडिया आघाडीच्या बैठकावर बैठका होऊन चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे। प्रत्यक्षात जागा वाटप, आघाडीला अध्यक्ष, संयोजक कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।